हॅलो गाईज, वेलकम अगेन टू माय चॅनल ममाज वर्ल्ड. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, आपलं मुंबई दर्शन चालू आहे आणि आपण मुंबई फिरायला आलेलो आहे. सो फायनली आम्ही आमच्या न्यू पॉईंटला आलेलो आहे, जे की आहे झू. ज्याचं पूर्ण नाव आहे वीर माता जिजाबाई भोसले बॉटॅनिकल गार्डन अँड झू, जे की विशालची अगेन चाइल्डहूड मेमरी ह्याच्याशी कनेक्टेड आहे. सो इथे तुम्ही तिकीट काढू शकता, डिजिटल तिकीट आहे तिथे काढायला. सो आम्ही वेट करत होतो. जसं की तुम्ही बघू शकता, जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथे तुम्ही बसून वेट करू शकता. दिस इज द एंट्रन्स आणि त्याच्या लेफ्ट साईडला एक्झिट आहे. तो जो मार्क दिसलेला आहे तो एक्झिट आहे. सोबतच इथे मुंबई गॅलरी आहे, जे की तुम्ही बघू शकता आत जाऊन. आम्हाला टाईम नाही भेटला आणि आम्ही बाहेर येऊपर्यंत ते बंद झालेलं होतं. सो फायनली आम्ही तिकीट घेऊन आत आलेलो आहे. इथे पाण्याच्या बॉटल वगैरे आणि तुम्ही कुठल्याही खायच्या गोष्टी, प्लास्टिक बॅग्स वगैरे नाही घेऊन जाऊ शकत. सो आम्ही सगळं जमा केलेलं होतं, ज्याचं तिकीट आपल्याला भेटतं. नंतर तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी वापस घेऊ शकता. सो फायनली आम्ही झू बघायला सुरू केलेला होता. मीर खूप जास्त एक्सायटेड होता, कारण की त्याला कात्रज झू पुण्यातला खूप जास्त आवडतो. सो त्याला बघायचं होतं मुंबई झू कसा आहे. सो फायनली आम्ही आत आलो, जिथे बर्ड्स बघायला भेटणार होते. खूप सगळे बर्ड्स होते. तुम्ही बघू शकता इथे चेन वगैरे लावलेलं आहे, कारण की ते बर्ड सोडून बाहेर नको जायला म्हणून. आणि खूपच जास्त छान होतं. पण इथे आल्यावर आम्हाला खूप जास्त भीती वाटत होती, कारण की सगळीकडे फक्त बर्ड्स होते. मी आवाज तुम्हाला दाखवते थोड्या वेळानंतर. खूपच जास्त बर्ड्स होते. जिकडे जाऊ तिकडे बर्ड्सच होते. सो गाईज, इथे आपल्याला पॅलिकन, फ्लॅमिंगो, डक अँड स्पॉनबिल असे बर्ड्स इथे बघायला भेटत होते. खूपच अमेझिंग होतं. तुम्ही बाहेर आल्यावर इथे बाहेर जाताना पण बघू शकता चेन आहे, कारण की ते बर्ड्स नको बाहेर जायला म्हणून. आणि त्या बर्ड्सबद्दल सगळी माहिती बाहेर प्रॉपरली दिलेली होती. तुम्ही थांबून सगळ्या गोष्टी छानपैकी वाचू शकता. तुम्हाला कळेल आत आत कुठकुठले बर्ड्स होते आणि काय कुठल्या कुठल्या गोष्टींनी त्यांना खायला दिलेलं जातं. सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल, सगळ्या गोष्टी सोयीस्कर इथे सांगितलेल्या होत्या. सोबतच आम्ही निघालो पुढे. इथे ॲक्च्युली तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा मॅप ते दिलेला असतो. ते तुम्ही त्या मॅप थ्रू तुम्ही फिरू शकता. खूपच मोठा झू आहे आणि एकदम छान प्रकारे मेंटेन झू बोलू शकतो आपण. आणि मिहीर भरपूर क्वेश्चन विचारत होता विशालला, की इथे काय आहे, तिथे काय आहे. आणि लिटरली खूप मेंटेन्ड होता. इथे अजिबात कागद, कचरा, प्लास्टिक बॉटल अशा कुठल्याही गोष्टी इथे नव्हत्या. सो फायनली आम्ही पोचलेलो आहे क्रोकोडाईल बघायला. सो तुम्हाला इथे आल्यावर एक खूप छान गोष्ट आता मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे, की इथे क्रोकोडाईल तुम्हाला वरतून तर दिसणारच आहे, पण तुम्हाला अंडरग्राऊंड म्हणजे पाण्याच्या खाली कसं आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे. सो छान प्रकारे क्रोकोडाईल बघितल्यानंतर आम्ही आलेलो आहे टोटॉईस बघायला. सो बघू शकता हा टोटॉईस किती छान जागी उभा होता. जिथे लाईट होती तिथेच तो आलेला होता. छान प्रकारे त्याने तोंडामध्ये काहीतरी घेतलं होतं आणि छान प्रकारे माझ्या व्हिडिओला पोज देण्यासाठी तो इथे आलेला होता. खूप जास्त बघून छान वाटत होतं. ॲक्च्युली मला टोटॉईस बघून अजिबात चांगलं वाटत नाही. मला टोटॉईसच नाही आवडत. पण छान वाटलं मला बघून. ह्याच्यानंतर आम्ही अंडर वॉटर टोटॉईस पण बघितले, जे की तुम्ही पुढे जाऊन बघाल.
सो इथून थोडंसं पुढे आल्यावर तुम्हाला सगळे बर्ड्स बघायला भेटतील. बर्ड्स म्हणजे पॅरट्स, डिफरंट पॅरट्स, कुठकुठल्या पॅरट्स आहे, कॉकटेल पॅरट्स आहे, आफ्रिकन ग्रे पॅरट्स आहे, त्याच्यानंतर आपले नॉर्मल पॅरट जे की खूप मोठे आहेत पॅरट्स, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. सो चला मी तुम्हाला दाखवते. सर्वात पहिलं कॉकटेल पॅरट, जे की व्हाईट पॅरट आहेत आणि खूप जास्त पॅरट होतं. ॲक्च्युली ते भीड पण खूप जास्त झालेली होती कारण की आफ्टरनून झालेला होता म्हणून. सो बघू शकता खूप अमेझिंग वाटत होते हे पॅरट्स. मी थोडेसे कॅप्चर करायची कोशिश केली कारण की ग्लास जास्त क्लीन नव्हता, पण तरी खूप छान प्रकारे यांना कॅप्चर केलं गेलेलं आहे. सो गाईज, आता आपण बघणार आहोत आफ्रिकन ग्रे पॅरेट्स. खूपच जास्त मोठे पॅरेट्स होते, हे बघू शकता. आणि ह्याला पण मी कॅप्चर करायची कोशिश केली, पण ह्याच्यासोबतच इथे खूप सगळे ग्रे पॅरेट्स होते आणि ते खूप जास्त मोठे होते. ॲक्च्युली आपल्या नॉर्मल पॅरेट्सपेक्षा हे खूपच जास्त मोठे होते आणि ते नुसते इकडून तिकडे उडत होते आणि अमेझिंग वाटलं ह्यांना पण बघून, कारण की अशा गोष्टी आपल्याला कुठेही बघायला भेटल्या नव्हत्या. ॲक्च्युली कात्रजमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत बघितलं गेलं तर. पण मुंबईचं हे बॉटॅनिकल गार्डन आणि झू मला खूप जास्त आवडलं. तुमचे जर लहान मुलं असतील तर नक्की इथे त्यांना घेऊन या, त्यांना खूप जास्त मजा वाटेल इथे येऊन. सो पॅरेट सेक्शन तर छान प्रकारे आम्ही आमचं फिरून झालेलं होतं विथ दिस टू क्यूट पॅरेट्स. त्याच्यानंतर आम्ही आलो हॅम्बोल्ड पेंग्विन सेक्शनला आणि इथे हे तर आम्हाला बघायचंच होतं कारण की इथे पेंग्विन्स आहेत आणि मिहिरला पेंग्विन बघायचे होते, कसे असतात, काय असतात, कसे राहतात ते. त्याला खूप असं मीन्स खूप सगळे क्वेश्चन्स होते. सो बघू शकता तो पुढे पुढे जात होता. लेफ्ट साईडला त्यांचं मीन्स फूड कोर्ट आहे. तुम्ही इथून बाहेर निघाले की डायरेक्ट फूड कोर्टमध्ये एंट्री करता. सो दिस इज द पेंग्विन सेक्शन. इथे पेंग्विन राहतात, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली टी व्हीमध्ये आपण जेव्हा बघतो ते पेंग्विन खूप मोठे वाटतात, पण ॲक्च्युली ते पेंग्विन्स खूप छोटे होते आणि खूपच थंड जागा होती. सो दिस इज द मुंबई बॉटॅनिकल उद्यान अँड झूचा हा मॅप आहे. तुम्ही कुठकुठले ॲनिमल्स बघितले, कुठे कुठल्या साईडला तुम्हाला जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या मॅपमध्ये प्रॉपरली सांगितलं होतं. सो आम्ही बघत होतो की आम्ही सेम छान प्रकारे चाललेलो आहे, सेम डायरेक्शनने चाललेलो आहे. आपल्याला कुठले ॲनिमल्स बघायचे आहेत, जसं की तुम्हाला सांगितलं मी इथं बॉटॅनिकल गार्डन खूप जास्त सुंदर आहे. सो दिस इज अ बॉटॅनिकल गार्डन जिथे खूप छान फ्लावर्स लावलेले होते. मी छान प्रकारे तिथे व्हिडिओ आणि फोटोज पण काढले. सो इथे तुम्ही स्पॉट करू शकता डिअर. सो बघू शकता छान प्रकारे बसलेले आहेत आणि एक डिअर आहे जे की मी तुम्हाला दाखवते. मस्त पाण्यामध्ये बसलेला आहे तो. एकदम छान प्रकारे गरमी आहे तर तो मस्तपैकी पाण्यात बसून एकदम थंडगार होत आहे. सो आम्ही खूप हसलो त्याला बघून. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळनं आपल्याला बघायला भेटत होत्या आणि ह्याच्यासोबतच इथे पण तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅप थ्रूच बघायला भेटतील. तुम्ही इथून स्ट्रेट जाऊन तुम्हाला राईट साईडला गेले तर तुम्हाला रायनो, मंकीज अशा गोष्टी बघायला भेटतील. तिथे पण एक कॅफे आहे आणि लेफ्ट साईडला गेले तर तुम्हाला इथे स्पॉट होणार आहे टायगर. सो आम्हाला स्पॉट झालेला होता टायगर. त्याच्यानंतर खूप सगळे व्हिडिओज पण काढले मी त्याचे, कारण की तो ओरडत होता आणि चालत होता. कदाचित त्याची जेवणाची वेळ झालेली असेल, तुम्ही बघू शकता. तो पूर्ण आमच्या समोरनं गेला, पण इतकी जास्त भीड होती की मी त्याला कॅप्चरच नाही करू शकले. सो आता आपण आलेलो आहे हायना आणि बिबट्या सेक्शनमध्ये, लेपर्ड सेक्शन ॲक्च्युली. सो तुम्हाला मी दाखवते. हायना तो तर झोपलेला होता त्याच्या शेलमध्ये ॲक्च्युली, कारण की
तो दिसतच नव्हता ॲक्च्युली, त्याला कॅप्चरच करता आलं नाही मला. पण मी तुम्हाला दाखवते, तो मस्तपैकी झोपलेला आहे आणि सगळे लोकं तिथं शोधत होते त्याला. पण माझ्याकडे आहे iPhone 17 Pro. सो माझ्या फोननी झूम केल्यानंतर मला दिसलं की तो जो हायना आहे त्या ह्याच्यामध्ये बसलेला आहे, त्या डेनमध्ये तो झोपलेला तो हायना आहे ना की ग्रास आहे. सो सगळ्यांचं लक्ष तिथे गेलं. सो ह्याच्यानंतर आम्ही बघितला बिबट्या, डेंजरस बिबट्या, जे की आजकाल आपल्या इंडियामध्ये खूप जास्त फेमस झालेला आहे आणि आता सध्या तो शांत आहे. आय डोंट नो वाय, पण चांगली गोष्ट आहे. इंडियन लेपर्ड, जे की तुम्ही बघू शकता. डेंजरस वाटलं मला बघून. आणि इथे खूप जास्त सिक्युरिटी आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथे बघू शकता एक लेपर्ड त्या ह्याच्या पिंजऱ्याच्या आत आहे आणि बाकीचे 2 लेपर्ड बाहेर होते. ते मस्त फिरत होते आणि ते पण मी छान प्रकारे कॅप्चर करायची कोशिश केलेली आहे. सो ह्याच्यासोबतच आपला बोटॅनिकल गार्डन्स आणि झूचा दौरा इथे संपतो. छान प्रकारे माझा व्लॉग बघा. मला व्लॉगला खूप सगळं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी शॉर्ट्स पण टाकलेले आहेत आमच्या मुंबई दर्शनाचे, ते पण बघा आणि ह्याच्यासोबतच खूप सगळं प्रेम द्या. आणि एक लास्ट आणि सर्वात मेन गोष्ट झाली म्हणजे मुंबईला आल्यानंतर मी माझ्या भैयाच्या घरी गेले. माझ्या वहिनी आणि माझे भैया मुंबईलाच राहतात. अमेझिंग हाऊस आहे आणि ॲक्च्युली त्यांच्याकडे जाऊन इतकं रिलीफ झालं होतं, कारण की मला डस्ट ॲलर्जी आहे, उन्हाची ॲलर्जी आहे, माझ्या डोळ्यांना चालत नाही. माझे डोळे अक्षरशः उघडत नव्हते आणि तिथे गेल्यावर मला वहिनींनी बर्फ दिला, जे की बर्फ मी माझ्या डोळ्यांना लावला. त्याच्यानंतर छान प्रकारे आम्हाला जेवायला बनवलं होतं, जे की चिकन खरडा आणि चिकन ग्रेव्ही वगैरे बनवले होते. अमेझिंग बनवलेलं होतं. आणि ह्याच्यासोबतच आपला व्लॉग इथे संपतो. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.